नमस्कार रसिक हो. मी रोहिणी निलेश निले. आता परत मी एकदा नव्याने तुमच्यासमोर आलेली आहे प्रेमकवितांचा गुच्छ घेऊन. तो मागे जो गुच्छ दिला होता तो होऊ शकतं कदाचित तो तर एव्हरग्रीनच राहणार, तो कधी कोमेजणार नाही. पण ठीक आहे, तोच तोच पुष्पगुच्छ पाहून ऐकून जर कंटाळा आला असेल तर सादर आहे तुमच्यासमोर नवीन पुष्पगुच्छ. आता नव्यानेच व्हॅलेंटाईन डे येऊ घातलेला आहे आणि त्यामुळे वातावरण एक तर गुलाबी आहे, म्हणजे थोडीशी बहुत स्त्री पण काहीशी गुलाबी पण थंडी आहे ही. आणि त्याच्यामध्ये दुकानात एक चक्कर टाकली तर छान छान वस्तूंनी अगदी मार्केट सजलं आहे आणि मध्ये तर तरुणाईमध्ये तर एक जल्लोष आहे. आता माझा संपर्क दररोज यंग जनरेशनशी येतो, त्यांना शिकवण्यात असते, म्हणजे कॉलेजमध्ये असल्यामुळे. त्यामुळे ह्या ज्या वेव्ज आहेत ना, पॉझिटिव्ह वेव्ज किंवा प्रेमाच्या वेव्ज, ह्या सतत माझ्या अवतीभोवती असतात आणि म्हणून मला त्या प्रेमाच्या भावना माझ्या मनात सतत अशा रुजतात त्या. तर ह्याच अनुषंगाने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी आपणासमोर आज एक असं सत्र सुरू करते आहे. साधारण 5 ते 6 कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे ह्या सत्रात. आणि म्हणजेच 5 ते 6 गुलाबाची फुलं घेऊन एक छान फक्त आणि फक्त गुलाबाचाच आपण, म्हणजे गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे ना, म्हणून आपण गुलाबाचाच पुष्पगुच्छ छान तयार करूया. ठीक आहे. आता व्हॅलेंटाईन डे कोणी मानतं कोणी मानत नाही, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला असं वाटतं ठीक आहे, प्रेम व्यक्त करण्याचा हा एक दिवस आहे, तर हरकत नाही, करायला हरकत नाही. नवीन नात्यांना उजाळा मिळत असतो. तर ठीक आहे, जास्ती तुमचा वेळ घेत नाही आणि माझी स्वरचित कविता, पहिली कविता सादर करते आहे. तुझे नि माझे नाते काय, हे त्याचं शीर्षक आहे. कसं असतं मंडळी, जेव्हा ही मित्रमैत्रिणी किंवा तो आणि ती आपण म्हणूया, जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा पहिल्यांदा फर्स्ट स्टेप ही मैत्रीची असते. तशी तर दुश्मनीचीच असते, मग ती कन्वर्ट होते मैत्रीमध्ये. आणि मैत्रीनंतर मग हळूहळू थोडीशी मैत्री आणि प्रेम ह्याच्यामध्ये पुसटशी रेषा जी असते म्हणतात ना, तर ती मैत्री केव्हा प्रेमामध्ये कन्वर्ट होते हे तिला समजत नाही आहे. कदाचित समजत आहे पण उमजत नाही आहे. म्हणून ती स्वतःलाच प्रश्न विचारती आहे की तुझे नि माझे नाते काय. आता ह्याच्यासाठी काही सिच्युएशन्स आल्या असतील तिच्या आयुष्यामध्ये, त्याच्याशी डील करत असताना किंवा त्याच्यासोबत राहत असताना, म्हणून तिला काही प्रश्न पडले आहे. आणि सुरुवातीला असं म्हणतात ना, म्हणजे अगदी म्हणजे फॉर्मल नावानी हाक मारता मारता मग एखाद्या लाडाचं नाव तयार होतं आणि मग असं करत करत ती स्टेप समोर जाते. त्या कशा कशा स्टेप समोर जातात आणि तेव्हा तेव्हा कसा प्रश्न येतो हे मी माझ्या कवितेतून तुम्हाला सांगते आहे. सादर आहे कविता, तुझे नि माझे नाते काय. सूर्यफूल म्हणता म्हणता मला गुलाबाचं फूल जेव्हा म्हणायला लागलास ना, सूर्यफूल म्हणता म्हणता जेव्हा मला गुलाबाचं फूल म्हणायला लागलास ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. छान आहे ना. चंद्राला पाहताच त्यात जेव्हा मला तू दिसायला लागतोस ना, म्हणजे ती चंद्राला पाहते आणि मग तिला तो दिसतो. चंद्राला पाहताच त्यात जेव्हा मला तू दिसायला लागतोस ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. थंडीची चाहूल लागताच तुझ्या मिठीची ऊब अनुभवाशी वाटते ना, थंडीची चाहूल लागताच तुझ्या मिठीची ऊब अनुभवाविषयी वाटते ना, तेव्हा मला विचारावंसं वाटतं, तुझं नि माझं नाते काय. तू गायलेल्या गाण्यात जेव्हा मला लख्ख दिसू लागते, तू गायलेल्या गाण्यात जेव्हा मी लख्ख दिसू लागते ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. बरं, कदाचित हे गप्पा मारता मारता शेजारी बसले असावेत आणि शेजारी बसल्यानंतर कधी कधी गाडीवर पण फिरायला जातात. आमच्या जमान्यात हल्ली बाई नव्हतं, आमच्या जमान्यात नव्हतं, पण हल्ली असं आहे. माझ्या शेजारी बसल्यावर माझ्या शेजारी बसल्यावर जेव्हा माझ्या खांद्यावर डोकं टेकवायला लागलास ना, माझ्या शेजारी बसून माझ्या खांद्यावर जेव्हा डोकं टेकवायला लागलायस ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. गाडीवर जाताना हलकासा स्पर्शही होऊ न देणारी मी, म्हणजे सुरुवातीला जात असताना एक स्पेशल डिस्टन्स ठेवतात हो ना. नंतर ते डिस्टन्स केव्हा गायब होतं माहीत नाही. पण सुरुवातीला पहिल्यांदा तिला असं वाटतं की गाडीवर जाताना हलकासा स्पर्शही न होऊ देणारी मी, जेव्हा हलकेच तुझ्या समीप
मिठी मारून बसायला लागली ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. खळाळती मी तुला पाहताच जेव्हा निशब्द होते ना, खळाळती मी तुला पाहताच जेव्हा निशब्द होते ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. तुझ्या एका जीवघेण्या नजरेत जेव्हा मला चिंब प्रेमसुखात न्हाऊन निघाल्यासारखं वाटतं ना, म्हणजे त्यांनी एक कटाक्ष टाकला ना तरी तिला अगदी असा म्हणजे रोमांच उठतात तिच्या अंगावर. ठीक आहे. म्हणून ती म्हणती आहे की तुझ्या एकाच जीवघेण्या नजरेत जेव्हा मला चिंब प्रेमसुखात न्हाऊन निघाल्यासारखं वाटतं ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय रे, तुझे नि माझे नाते काय. नंतर गुजगोष्टी करता करता जेव्हा मी तुझ्या केसातून हात फिरवत होती ना, गुजगोष्टी करता करता जेव्हा मी तुझ्या केसातून हात फिरवत होती ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. तुझ्या आठवणींनी जीव अधीर अन कासावीस होऊन मन गलबलायला होतं ना, म्हणजे कदाचित तिला कधी कधी खूप आठवण येत असावी. इतके छान क्षण जर घालवले असतील सोबत तर तिला आठवण येत असेल, आणि म्हणून ती म्हणती आहे की तुझ्या आठवणींनी जीव अधीर अन कासावीस होऊन मन गलबलायला होतंय ना, तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. तेव्हापासून विचारावंसं वाटतंय, तुझे नि माझे नाते काय. धन्यवाद.